येत्या 15 दिवसात भाजपात प्रवेश करणार एकनाथ खडसेंची माझाला माहिती, तर रोहिणी खडसे पवार गटातच राहणार असल्याची माहिती। विनोद तावडेंनी देवेंद्र फडणवीसांना चितपट केलं, सुषमा अंधारेंची खोचक पोस्ट, तर राज्यातील सर्व निर्णय तावडे घेतायत, रोहित पवारांचं वक्तव्य। सांगलीचा तिढा उद्या सामोपचारानं सोडवू, संजय राऊत आणि लहान कार्यकर्त्यांप्रमाणे वागू नये, नाना पटोलेंचा हल्ला बोल, तर मी जबाबदारीनं बोलणारा माणूस, राऊतांचा पलटवार। काँग्रेस नेत्यांनी नौटंकी बंद करावी, सांगलीच्या जागेवरून राऊतांची टीका, तर राऊतांनी आता नौटंकी बंद करावी, नाना पटोलेंचा पलटवार। नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांनी उभं राहू द्या, मग सांगतो, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना इशारा। नाशिक लोकसभेवरून महायुतीमध्ये तिढा कायम, विजय निश्चित असताना नाशिकची जागा का सोडावी, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांचा सवाल। रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये विजय खेचून आणण्याची भाजपमध्ये ताकद, रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपलाच मिळाली पाहिजे, नारायण राणेंचा आग्रह कायम। कृपाल तुमाने यांना खासदारापेक्षा मोठा मान देणार, तिकीट कापल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी काढली तुमानेंची समजूत। आदित्य ठाकरेंनी कुवतीप्रमाणे वक्तव्य करावीत, आदित्य ठाकरेंच्या टीकेला श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्तर। बारामतीत सुप्रिया सुळेंना मोठा धक्का, शरद पवार समर्थक प्रवीण माने आणि दशरथ मानेंचा अजितदादांना पाठिंबा। पंतप्रधान मोदी उद्या चंद्रपूर दौऱ्यावर, भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मोदींची जाहीर सभा। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज, आजपासून 13 एप्रिल पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्रातही 9 एप्रिल पासून अवकाळीचा अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।